नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक लेखन व संकलन उमेश रुपनवर सर यांच्या सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या पुस्तकातून या ठिकाणी पोलीस भरतीसाठी जी मैदानी चाचणी आहे तिच्याबद्दल माहिती बघणार आहोत। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, एक महत्त्वाचं लेक्चर म्हणून तुम्हाला याच्याकडे बघता येईल। इथे पुरुष उमेदवार जे आहे यांची शारीरिक चाचणी जी होती ती कशा पद्धतीने होणार आहे, आगामी जी पोलीस भरती आहे तिच्यामध्ये तिचे लहान लहान मुद्दे ज्याच्यावर वारंवार तुम्ही मला प्रश्न विचारलेले होते की 1600 मीटर, मग त्याच्यामध्ये 30 मार्क्ससाठी ते आहे, मग ते 30 मार्क्स कसे भेटतात, 100 मीटर 10 मार्क्ससाठी आहे ते 10 मार्क्स कसे भेटतात, गोळाफेक 10 मार्क्ससाठी आहेत ते कसे भेटतात, अत्यंत सूक्ष्मपणे आपल्याला या लेक्चरमध्ये याचं विश्लेषण करायचं आहे। ओके, एकूण 50 गुणांसाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी या ठिकाणी असणार आहेत। आपण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जर बघितला मागील झाली भरती आणि या भरतीमध्ये, तर इथे तुमचा तो लांब उडीचा जो घटक आहे आणि पुलअप्स आहे हे दोन मुद्दे या ठिकाणी वगळलेले आहेत। हे सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। पहिला मुद्दा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे 1600 मीटर धावणे। प्रत्येक पोलीस भरतीचा उमेदवार जो आहे त्याला लेखीची तयारी करत असताना मैदानी चाचणीची किंवा शारीरिक चाचणीची तयारी आतापासून करायची, ग्राउंडची तयारी आतापासून करायची। दररोज तुमचं ग्राउंड जर खूपच कच्चा असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळसुद्धा प्रॅक्टिस करू शकतात। थोडंसं बरं असेल तर एक टाईम प्रॅक्टिस करू शकतात। याच्यामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, काय काळजी घेतली पाहिजे या बाबीसुद्धा आपण चर्चेच्या ओघामध्ये बघणार आहोत। पहिला मुद्दा 1600 मीटर धावायचं आहे तुम्हाला, 30 गुण याच्यासाठी आहे आणि या प्रकारामध्ये सर्व जर गुण तुम्हाला मिळवायचे असेल तर 5 मिनिटे 10 सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत धावायचे। बघा नीट मुद्दा समजून घ्या, 1600 मीटर धावायचं आहे, टार्गेट तुमचं काय असलं पाहिजे, 5 मिनिटे 10 सेकंदात तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजेत। 11वा सेकंद झाला तर तुमचे काही गुण कटणार, हे लक्षात घ्या। 5 मिनिटे 10 सेकंद, मग या ठिकाणी 5 मिनिटे जर म्हणाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 1 मिनिट हा 60 सेकंदाचा होतो आहे। ओके, मग 6 पंचे 30 म्हणजे त्या ठिकाणी 310 सेकंद तुमच्याकडे आहेत 1600 मीटरसाठी। म्हणजे इथे तुम्ही त्या ठिकाणी मीटर भागिले सेकंद असं काढून प्रति मीटर मला किती पळायचं आहे, किती सेकंदामध्ये किती मीटर गाठायचे आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे 3×15 तुमच्या लक्षात येतं आहे की एक लहानसा रेशिओ आहे तो तुम्हाला बघावा लागेल आणि हा कंटिन्यू प्रॅक्टिसमधून हे शक्य होऊ शकतं, शक्य होतं त्या कालावधीत। आणि याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर मग तुमचे गुण कमी होतील। 0 गुण कधी भेटतील, पुढचा मुद्दा आहे की तुम्हाला जर 7 मिनिटं 30 सेकंद लागत असतील, 7.30 मिनिटं, तुम्ही 7.5 मिनिटं जर तुम्हाला लागत असतील, 7.5 मिनिट जर लागलेत तर तुमची गुण हे 0 होणार आहेत। मग याच्यामधला जो कालावधी आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की किती मिनिटाला किती गुण कटणार। ओके, 100 मीटरमध्ये ही 1600 मीटरमध्ये। आता याची तयारी कशी करायची, याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भरपूर सराव असणे आवश्यक आहे। आता जे नवीन विद्यार्थी असतात ना, काही नवी विद्यार्थी, यांना काय वाटतं अरे 2 महिन्यामध्ये माझं होऊन जाईल, 2 महिन्यात। मित्रांनो हा वाटतो तितका सोपा इव्हेंट नाही, हा वेळ द्यावा लागणारा इव्हेंट आहे। या इव्हेंटला एक 5 ते 6 महिने कमीत कमी म्हणतो मिनिमम तयारी तुमची असली पाहिजे। सातत्याने दररोज तुम्हाला एक आपला स्टॅमिना त्या ठिकाणी बनवावा लागतो। पुढे मग कर्व मारताना घ्यायची काळजी असेल, स्टॅमिना वाढविणे असेल, दम टिकविणे असेल, एक समान वेगाने व एका रिदममध्ये धावण्याची पद्धत असेल, लॉंग स्टेपने धावणे असेल, फार लहान लहान बाबी आहेत या बाबी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील। स्टॅमिना हा शब्द माझ्या मते फार महत्त्वाचा आहे। तुम्हाला दम टिकवता आला पाहिजे। तुम्हाला 5 मिनिटं तुमच्यासाठी त्या लाईफमधले फार महत्त्वाचे असणार आहेत, कारण की ते तुम्हाला 30 गुण देणार आहेत। आणि हे 30 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला माहीत आहे लेखीमध्ये एका एका गुणासाठी काय करावं लागतं, एक एक गुण किती महत्त्वाचा असतो। आणि असंही नाही मग ते पहिल्या 2-3 मिनिटामध्ये मी खूप जोरात पळतोय आणि नंतर मग बसून जातोय, तसं नका करू। बरेच जण जे नवीन विद्यार्थी ते सुरुवातीला खूप जोरात पळतात, अचानक दम लागून जातो। इथे वेग फार महत्त्वाचा नाही, इथे मी म्हणतो स्टॅमिना आणि दम लागणे महत्त्वाचं आहे। दम टिकविणे, ते लॉंग स्टेपने धावणे तोही एक मुद्दा आहेच आहे, त्यात काही हे नाही। म्हणजे तुमच्याकडे एक वेगही असला पाहिजे, मात्र ते 100 मीटरसारखं खूप पळावं लागतं असं नाही। एक समान वेगाने जर तुम्ही पळत राहिलात, एका रिदममध्ये जर धावत राहिलात तर तो टायमिंग तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही, तुम्हाला तिथपर्यंत तुम्ही धावतायत का ते फार महत्त्वाचं आहे।
तो वेळ आणि त्याचं प्राप्त होणारे गुण हे आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे, जे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसतात. किती मीटर धावण्यासाठी किती गुण आहेत, कसे गुण काढतात, हे हा तक्ता मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला जतनच करून ठेवावा लागेल. एक बाजूला सेव्ह करून ठेवा, लिंक सेव्ह करून ठेवा. आणि आपले काही मित्र असतील पोलीस भरतीचे नवीन मित्र, ज्यांना आयडिया नसेल, त्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. बऱ्याच जणांना माहीत नसतं, अर्धवट माहिती असते, कोणाला तरी विचारलं जातं. ऑथेंटिक सोर्स जे आहेत तिथून तुम्ही हे सगळं GRमध्ये सगळं दर्शविलेलं आहे, हे आधी लक्षात घ्या. 1600 मीटर धावायचं आहे. तुम्हाला माहीत आहे 30पैकी 30 गुण जर तुम्हाला घ्यायचे असेल तर 5 मिनिटं 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत तुम्हाला पोहोचावं लागेल. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पोहोचायचं आहे, तेव्हा तुम्हाला 30 गुण मिळतील. पुढे तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंदात नाही धावू शकलात, मात्र 5 मिनिटं 30 सेकंदात तुम्ही धावतायत किंवा त्या 5:10 ते 5:30 तो जो 20 सेकंदाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही धावत असाल तर मग तुमचे 3 गुण काढतायत, 27 गुण तुम्हाला मिळतील. 5:30पर्यंत किमान 5.5 मिनिटाच्या आत जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला 27 गुण आहेत. मात्र 3 गुण कटले, किती? 20 सेकंद तुमचे 3 गुण काढतायत. 7 सेकंद तुमचा 1 गुण काढतोय मित्रांनो. 7 सेकंदाला 1 गुण आहे. आपल्या लाईफमध्ये सेकंदाचं महत्त्व कुणाला विचारावं, ती एक कविता तुम्ही वाचली असेल ना, सेकंदाचं महत्त्व याला विचारा, तासाचं महत्त्व याला विचारा, दिवसाचं महत्त्व याला विचारा, महिन्याचं महत्त्व याला विचारा. मी म्हणतो एका सेकंदाचं महत्त्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला विचारा. काय? पोलीस भरतीचा विद्यार्थी म्हणजे इथे तुम्ही जर 5 मिनिटं 10 सेकंदात आलात तर तुम्हाला 30 गुण आहेत. तुम्ही जर 5 मिनिटं 11 सेकंदात आलात, 1 सेकंद म्हणतोय मी, 1 सेकंद, तुमचे 3 गुण काढतात. एका सेकंदामध्ये तुमचे 3 गुण काढतात मित्रांनो. म्हणून सांगतोय पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला विचारा एका सेकंदाचं महत्त्व काय. तुमच्यामध्ये लाईफमध्ये जे टाईमपास करणारे विद्यार्थी असतील ना, 2-2 तास मित्रांबरोबर गप्पा मारणारी, इकडे तिकडे फिरणारी, त्याला वालंटर म्हणतात आमच्याकडे, गावाकडे काय वालंटर, असे काही वालंटर असतील ना, त्यांनी एकदा नोटिंग करून घ्या. 1 सेकंद 3 गुण काढतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा. 10 आणि 11 सेकंद, 5 मिनिट 11 सेकंदाला आलेत, तुम्ही कितीही भांडलात तरी तुम्हाला 27 गुण भेटणार, 30 नाही भेटणार. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या वेळेचं महत्त्व. पुढे 5 मिनिटं 30 सेकंद ते 5 मिनिटं 50 सेकंद ते पुन्हा 20 सेकंदाचा तो जो गॅप आहे त्याच्यात जर तुम्ही आलात तर 24 गुण, पुन्हा 30 गुण कमी होत आहेत. 5:50 सेकंद ते 6:10 याच्यात तुम्ही आलात तर 21 गुणावर तुम्ही येत आहेत. म्हणजे मित्रांनो हे जे 9 गुण आहेत हे कितीमध्ये कटत आहेत माहिती? 5:10 ते 6:10. 1 मिनिट, एका मिनिटाचं महत्त्वसुद्धा मी म्हणतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला विचारा. हे तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेलं नसेल. एका मिनिटाचं महत्त्व, एका मिनिटामध्ये 9 गुण प्राप्त करतो एक पोलीस भरतीचा विद्यार्थी. किती? 9 गुण. ते फक्त इथेच होऊ शकतं, फक्त या फिजिकलमध्ये शक्य आहे. मात्र या 9 गुणांसाठी किती वर्षाची मेहनत असू शकते हे फक्त त्या विद्यार्थ्याला माहीत असते आणि ती मेहनतच असावी लागते. ओके, पुढे 6 मिनिट 10 सेकंद ते 6:30 याच्यात आले तर 18 गुण. 6:30 ते 6:50मध्ये आले तर 15 गुण. 6:50 ते 7:10मध्ये आले तर 10 गुण. 7:10 ते 7:30मध्ये आले तर 5 गुण. आणि 7.5 मिनिटापेक्षा जास्त आलात तर 0 गुण. मित्रांनो 30 गुण, 30 गुण आणि 0 गुण. 7 मिनिटं 30 सेकंद, 5 मिनिटं 10 सेकंद, 5:10, 6:10, 7:10, 2 मिनिटं 20 सेकंद. काय? 2 मिनिटं 20 सेकंद तुमच्या लाईफमध्ये 30 गुण घेऊन येतात. किती? 30 गुण. 2 मिनिटं 20 सेकंद. कारण की 5 मिनिटं 10 सेकंदात जो पोहोचतोय तो 30 गुणात पोहोचतोय, आणि जो त्याच्यापुढे 2 मिनिटं 20 सेकंद जातोय तो एंड होतो या ठिकाणी. हे लक्षात घ्या, वेळेचं महत्त्व आहे. आणि मला वाटतं पोलीस भरतीच्या ज्या विद्यार्थ्याला हे महत्त्व कळालं तो विद्यार्थी तरला. दुसरा इव्हेंट 100 मीटर धावणे, 10 गुण. काय? 100 मीटर धावणे. या प्रकारात काय आहे? 10 पैकी 10 गुण मिळवायचे असेल तुम्हाला तर उमेदवारांनी हे अंतर 11.50 सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण करावं. किती? 100 मीटर धावायचं तुम्हाला. किती? आता इथे तुम्हाला पळावं लागतं, इथे स्पीड असावा लागतो. 11 सेकंद, 11.50 सेकंद म्हणतोय मी.
किती 11.50. 10पैकी 10 गुण मिळवायचे असेल तर जेवढे जास्त वेळ लागत जाईल पुढच्या एका सेकंदावर तुमचे गुण कमी होत जाणार आहेत. ओके. 17.50 सेकंद जर तुम्हाला झालेत तर तुम्ही शून्य झालात त्या ठिकाणी. 18वे सेकंद तुम्हाला शून्य करतोय. बघा या ठिकाणी कशा पद्धतीने वर्गीकरण आहे. 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर तुम्ही आलात तर तुम्हाला 10 गुण भेटत आहेत. 11.50 सेकंदापेक्षा जास्त मात्र 12.50 किंवा त्यापेक्षा कमी आलात तर तुम्हाला 9 गुण भेटत आहेत. म्हणजे 11.50 ते 12.50. 1 सेकंद जर तुमचा लेट झाला तर 1 गुण तुमचा कटतोय. 1 सेकंदाचं महत्त्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला विचारा. फार महत्त्वाचं वाक्य आहे. त्याच्यामुळे सेकंदाचा विचार करायला जो शिकला तो लाईफमध्ये सक्सेस झाला हे लक्षात घ्या. तुम्हाला जर सेकंदाची कदर नसेल, मिनिटाची नसेल, तासाची नसेल, दिवसाची नसेल तर तुम्ही संपलेत. तुम्ही लाईफमध्ये कुठेच सक्सेस होणार नाही. इथे जाऊ द्या, इकडे तर नाहीच होत. ज्याला वेळेची किंमत नाही तो कुठेच सक्सेस होत नाही. 12.50 ते 13.50 8 गुण, 13.50 ते 14.50 7 गुण, 14.50 ते 15.50 5 गुण. आणि असं म्हणू नका मी या दुसऱ्या तिसऱ्या स्लॉटमध्ये पोहोचणार आहे. मी या पहिल्याच मध्ये पोहोचणार. अनेक विद्यार्थी आहेत ना जे आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतात. 100 मीटरला तुम्हाला घ्यावी लागतील, मेहनत करावी लागतील. एक गुण, एका गुणावर 5-5 10-10 विद्यार्थी असतात कट ऑफला. त्यामुळे तुम्हाला तिथे असं एखादा एकदम असा हलक्यात घेत असेल ना तो हलक्यात वरच्या वर उडून जाईल इथे. त्याच्यामुळे इथे लक्ष द्या. 14.50 सेकंदापेक्षा जास्त 15.50 पेक्षा आत जराला 5 गुण, 15.50 ते 16.50 3 गुण, 16.50 ते 17.50 1 गुण, 17.50 पेक्षा जास्त झाले तर मात्र 0 गुण. हे लक्षात घ्यावं लागेल. पुढे आता मग याची तयारी कशी करायची. 100 मीटर मी म्हणतो ते 1600 मीटर जे आहेत ना त्याच्यापेक्षा आव्हानास्पद. कारण इथे सेकंदावर गेम होतो. तुमचं जर ती सुरुवात करताना तिथे तुम्हाला सांगितलं गेलं की पळा आणि तुम्ही जर त्याच वेळेस तुमचा पाय काहीतरी मागे पुढे झाला तुमचे 1 ते 2 सेकंद निघून गेले, संपलं ना हो. गेले तुमचे तिथे 2-4 मार्क्स कटतात. घड्याळावर वेळ लावून ग्रुपने सराव करणे फार महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जे लेखक आहेत उमेश रुपनवर सर, अनेक वर्षाचं म्हणजे अनुभव, यांच्याकडे 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवी लेखणीतून या ठिकाणी मुद्दे तुमच्यासमोर मी आणतोय. परीक्षकांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करणे. पुढे बुलेट स्टार्ट घेणे, बघा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बुलेट स्टार्ट. त्यानंतर क्लॅपरच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करणे. क्लॅपर, कुठे क्लॅपर वाजवला जातो आहे इकडे तिकडे न पाहणे. पळताना हात जोरात स्विंग करणे. पुढे फिनिश करता संपूर्ण ताकद वापरणे इत्यादी गोष्टीकडे लक्ष जर दिलं तुम्ही तर या प्रकारात चांगले गुण मिळवणे तुम्हाला शक्य आहे. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काय म्हणतोय मी, वेळ लावून सराव करा. पहिला मुद्दा. सूचना तुम्हाला तंतोतंत पाळता आल्या पाहिजे. स्टार्ट घेता आला पाहिजे. क्लॅपर, त्याचा आवाज तुम्हाला ती सवय लावून घ्या. इकडे तिकडे बघू नका, आपले एकटे बस. तुमच्या समोर फक्त पक्षाचा डोळा दिसला पाहिजे तुम्हाला, बस. धावपटू बघा, थोडे ते मिल्खा सिंग वगैरे बघा, तुम्हाला कळेल. पळताना हात जोरात स्विंग झाला पाहिजे. फिनिशिंग करता जी लास्ट स्टेप आहे ना तिथे संपूर्ण ताकद तुम्ही वापरली पाहिजे. या बाबी जर तुम्ही केल्यात तर मित्रांनो बस धन्य आहात. तुमची इथे 10पैकी 10 गुण पक्के होतील. सोपं नाही आहे हे बोलणं, फार सोपं आहे हे बोलणं, फार सोपं आहे. मला माहिती आहे या गोष्टी. मी पोलीस भरती स्वतः 2011 पोलीस भरती दिली आहे. 2011 तेव्हा मी बघितलेलं आहे की ही फिजिकलची तयारी म्हणजे रडावं लागतं, लढावं लागतं, लढत राहावं लागतं तर अंतराची खाकीवरती भेटते. पुढे गोळाफेक 10 गुणांसाठी. किती वजनाचा गोळा तर 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा या ठिकाणी उमेदवाराला फेकावा लागतो. गोळाफेकीसाठी किती गुण देण्यात येतात बघा. किती, जवळपास 7.25 किलो म्हणूया आपण, बरोबर. 7.25 किलो, 250 म्हणतोय ना. 7.25 किलो वजनाचा गोळा असतो. पुरुष उमेदवारांसाठीचे हे सगळे मुद्दे आपण बघतोय. महिला उमेदवारांसाठीचं फिजिकल कसं असतं त्याचंही लेक्चर आपलं याच यूट्यूब चॅनलला अपलोड होईल. त्याच्यानंतर SRPFचं फिजिकल कसं असतं त्याचाही आपलं एक स्वतंत्र लेक्चर मी घेऊन येतो आहे. म्हणजे ते 2 लेक्चर आपले बाकी ते सुद्धा येतीलच.
तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बटन दाबून ठेवा, कंटिन्यू आपल्या चॅनलच्या टचमध्ये राहा. पोलीस भरतीचं सगळं म्हणजे आपल्या या ठिकाणी एकतर आपण लेक्चर सिरीजही चालू आहे, GK, गणित, बुद्धिमत्ता, ओके, त्याची लेक्चर सिरीज आपली चालू आहे. मराठी व्याकरणची सगळे आपण लेक्चर्स घेतोय. दुसरं याच्या आधी झालेल्या प्रश्नपत्रिका त्याही आपण करतोय आणि पुढे संभाव्य प्रश्नपत्रिका त्याही आपण करतोय. गोळाफेक 10 गुण. गोळाफेकीचे अंतर जर बघितलं तुम्ही मीटरमध्ये, किती अंतर तुम्ही गोळा फेकला म्हणजे तुम्हाला किती गुण भेटणार हे लक्षात घ्या. 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 10 गुण भेटणार. 60.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त, परंतु 8.50 पेक्षा जर कमी तुम्ही फेकला गोळा या ठिकाणी तर 9 गुण तुम्हाला भेटणार. म्हणजे बघा 8.50 मीटर ते 7.90 म्हणजे ते जे पॉईंट त्या ठिकाणी 8.50 ते 7.90 मधला जो फरक आहे तेवढ्या याच्यावर तुमचा 1 गुण कटणार आहे. ओके, 7.90 ते 8.50 म्हणजे 0.60 म्हणूया आपण. पुढे 7.70 किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला, 70 ते 30 या रेंजमध्ये जर गोळा फेकला तर तुम्हाला 7 गुण भेटणार आहे. 6.10 मीटर किंवा जास्त, परंतु 6.70 पेक्षा कमी जर तुम्ही गोळा फेकला म्हणजे 6.10 ते 6.70 या रेंजमध्ये जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 6 गुण. एक गुण कमी होतोय तुमचा. ओके, पुढे 5.50 मीटर ते 6.10 याच्यात गोळा फेकला 5 गुण. 4.90 ते 5.50 यात गोळा फेकला तर 4 गुण. पुढे 4.30 ते 4.90 3 गुण. 3.70 ते 4.30 2 गुण. पुढे 3.10 ते 3.70 1 गुण आणि 3.10 पेक्षा जर कमी तुमचा गोळा पडला तर मात्र 0. म्हणजे तुम्हाला 3.10 ते 8.50 मध्ये तुमची 10 गुण आहेत. 8.50 मीटर त्याच्या पुढील आमचं टार्गेट असलं पाहिजे. गोळा आउट ऑफ गेला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं याची चर्चा या ठिकाणी आहे. बघा, गोळा हा काहीसा अवघड प्रकार आहे हे लक्षात घ्या. शक्ती तर लागतेच या ठिकाणी, मात्र त्याचं स्किलही असलं पाहिजे गोळा फेकण्याचं. काही विद्यार्थी दिसायला बारीक असतात मात्र तरी गोळा फेकतात. काही जण धिप्पाड असतात तरी त्यांचा गोळा जात नाही. गोळा दिल्या वर्तुळातूनच फेकला गेला पाहिजे, ते फार महत्त्वाचं. फॉल होऊ नये, गोळा फेकणं फॉल होऊ नका देऊ. एकदा जर फॉल गेला सेकंडला तुम्ही प्रेशरमध्ये येतात. गोळा पकडण्याची पद्धत, ती तुम्ही कशी उभे राहत आहेत, हाताची व पायाची हालचाल कशी होते, फॉल्सचे नियम काय आहे, शॅडो प्रॅक्टिस असेल, दीर्घ श्वास घेणे असेल गोळा फेकताना, ही याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस केली तर आणि तरच ही शक्य आहे. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही. पहिली चूक क्षम्य आहे, मात्र दुसरी जर झाली मग डायरेक्टली 0. पुढे गोळाफेकीत फेकलेला गोळा जर त्या रेषेवर पडला, त्या रेषेच्या मध्यावर पडला तर वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. म्हणजे 6.10 मीटर याच्यावर असेल तर 6 गुण दिले जातील. पुढची वरची श्रेणी त्या ठिकाणी आहे ती लक्षात घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने जी गोळाफेक असेल किंवा 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल, ही इव्हेंट तुम्हाला आउट ऑफ या ठिकाणी आणायची आणि 50 पैकी कमीत कमी मी म्हणतो या ठिकाणी 45+ मार्क्स कसे भेटतील या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे. आपलं टार्गेट असलं पाहिजे. जर एवढे तुम्ही इकडे घेतले आणि तिकडे जर 90+ तुम्ही लेखीमध्ये गेलात तर मग तुम्ही, मला वाटतं कुठेही असाल तरीही तुम्ही या ठिकाणी टप देऊ शकतात. तुमची सिलेक्शन होण्याची चान्सेस अत्यंत जास्त असणार, यात कोणतीही शंका नाही. आणि तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स पाहिजे असेल तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते संपूर्णपणे आपला कोर्सही भेटेल. तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल, याच्यामध्ये सगळे संपूर्ण मार्गदर्शन आहे सगळ्या 4ही विषयांचं, त्याचंही तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे लेखकांचा, त्यावरून तुम्ही तेही मागवू शकतात. नक्कीच अभ्यास करत राहा आमच्यासोबत आणि खाकी वर्दीसाठी सज्ज राहा. चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.